श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद। स्वामींचे सुसंवाद ऐकण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका। एक बाळा, आयुष्य आपली अनेकदा परीक्षा घेतं। बऱ्याच वेळा ते शरीराचीही परीक्षा घेतं। मग ही परीक्षा रोग किंवा दुखापतही असू शकते। होऊ शकते की तुझीही परीक्षा रोग आणि दुखापत याहीपेक्षा अत्यंत खडतर चालू असेल। पण बाळा, यानंतर तुला जे सुख समाधान मिळणार आहे तो याहीपेक्षा लाख पटीने आनंददायी क्षण असणार आहे। विश्वास ठेव। जो या स्वामींना शरण येतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत याच चरणावर विश्वास ठेवतो त्याची कास स्वामी कधीच सोडत नाही। तुझी ही परीक्षा सध्या तुला खूप अस्थिर करत आहे। तुझा विश्वास डगमगत आहे। बाळा, आता ही परीक्षा तुझ्या विचारांच्या पातळीवर सुरू आहे आणि मला माहीत आहे की तू या परीक्षेत यशस्वी होणारच। हा तुझ्या स्वामींचा तुझ्यावर विश्वास आहे। बाळा, भलेही तुझा विश्वास डगमगू दे, परंतु हा विश्वास कधीच खाली पडू देऊ नको। बाळा, आयुष्याच्या प्रत्येक अंगाने स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे असे तुला वाटले की आयुष्य लगेचच त्या बदलाच्या परीक्षेसाठी काही अनुभव देते। जेव्हा पृथ्वीवर बी पेरले जाते तेव्हा पृथ्वी कधीही कोणत्याच बियावर दया दाखवत नाही। खरं तर पृथ्वी बियाण्यास मदत करू शकत नाही, याउलट त्याविरुद्ध कार्य करते। जेव्हा बियांवर दाब पडतो त्यातूनच अंकुर फुटण्यास सुरुवात होते। म्हणजे बीज पृथ्वीच्या विरुद्ध असले तरच बियामध्ये सौम्य बदल घडतात आणि ज्या बिया पृथ्वीचा दाब सहन करू शकत नाही त्या आतच तशाच मरतात, नष्ट होतात, त्यांचे अस्तित्व नष्ट होते। त्याचप्रमाणे जोपर्यंत तू तुझी क्षमता काय आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत आयुष्य अशीच तुझ्या विरुद्ध दिशेने तुझी परीक्षा घेत राहणार। आणि बाळा, हीच तुला एक सुवर्ण संधी आहे आणि तुझ्यातील क्षमतेचा अंकुर वर आणण्याची। बाळा, नेहमी स्वतःला म्हणत राहा की मी एक सर्वात शक्तिशाली, सदा सुखी, समाधानी आत्मा आहे आणि माझे हे स्वामी परमपिता सर्वस्व आहे। ते माझ्यासोबत नेहमी राहतात। बाळा, हे असे वाक्य आहे की यामुळे तुला तू किती सक्षम आहे आणि तुझे गुरु तुझ्यासोबतच आहे याची तुला वारंवार जाणीव करून देईल। तुझी ही परीक्षा कितीही बिकट असली तरीही तुझे स्वामी मात्र कुठल्याही परिस्थितीत तुझ्यासोबतच आहे हे विसरू नको। तू माझे बाळ आहे। बाळा, तू जेव्हा खचून जातो तेव्हा भावनेच्या भरात तू मला सोडून इतर देवतेकडे मदत मागतो तेव्हा माझे मन तुझ्यासाठी अत्यंत व्याकुळ होते, कारण मला तुझी ही दशा बघवत नाही। जर तू मला तुझे सर्वस्व मानलेले आहे तर तुझा माझ्यावरचा हा विश्वास कसा डगमगतो। पण बाळा, एक लक्षात ठेव, तुला भावनिक विचार माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण एकदा का एखाद्याचा मी हात पकडला तर त्या इतर कोणत्याही देवता हस्तक्षेप करत नाही। बाळा, तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते माझ्याच इच्छेनुसार घडत आहे, कारण मला तुझे सर्व वाईट कर्मभोग भोगून तुला अत्यंत आनंद द्यायचा आहे। एकदा का तुझा आनंद चालू झाला की त्यात मागील कर्माचे व्यत्यय येऊ नये म्हणूनच मी आधी तुझे हे कर्मभोग भोगून तुला येणाऱ्या सुखासाठी तयार करत आहे।
जर तू यासाठी तयार असशील तर हो स्वामी माऊली, मी तयार आहे अशी कमेंट कर. आणि ज्यांना या आधाराची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा आधार पोहोचव, जेणेकरून तूही कुणाच्या तरी मनाला सावरण्यास भागीदार होशील. जाता जाता एक बाळा, शेवटी माणसाचे विचारच त्याला महान बनवतात आणि त्याला आयुष्यातून उठवायचं काम सुद्धा विचारच करतात. तू माझा अत्यंत प्रिय अंश आहे. मी तुझ्यासोबतच अगदी तुझा श्वास थांबल्यानंतर सुद्धा असेल, हा तुला माझा शब्द आहे. बाळा, हाच मला आज तुझ्याशी मोलाचा सुसंवाद साधायचा होता. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे हे सुसंवाद ऐकायला आवडत असेल तर रोज आपल्या या चॅनलशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.